नमस्कार, मी पूनम तुमचं पूनम बेसिक रेसिपीजमध्ये पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत करते। तर या रक्षाबंधनाला तुम्हाला सुद्धा तुमच्या भावासाठी किंवा बहिणीसाठी खास काही गोडाचा पदार्थ बनवायचा आहे का? तर मग ही खास रेसिपी तुमच्यासाठी। तर आज आपण पनीरची खीर या ठिकाणी बनवली आहे। अतिशय चविष्ट झटपट होणारी ही रेसिपी आहे। तुमचा भाऊ किंवा बहीण नक्कीच खुश होतील। चला रेसिपीला सुरुवात करूया। तर सगळ्यात आधी आपल्याला दूध गरम करून घ्यायचं आहे। तर या ठिकाणी कढईमध्ये मी अर्धा लिटर दूध घेतलं आहे। यातलं 2 मोठे चमचे दूध एका वाटीमध्ये आधी काढून घेणार आहोत आणि रेग्युलर जसं दूध गरम करतो त्याचप्रमाणे आपल्याला दूध गरम करत ठेवायचं आहे। जे दूध आपण थंड काढून घेतलेलं आहे त्यामध्ये 1 चमचा कॉर्नफ्लोअर टाकायचं। तर थंड दुधामध्येच कॉर्नफ्लोअर मिक्स करायचं, नाही तर याच्या गिठोळ्या होतात। गरम दूध वापरू नका। जर तुम्ही दूध काढून घ्यायला विसरून गेले असाल वाटीत तर पाण्यामध्ये हे कॉर्नफ्लोअर मिळवून घेतलं तरीही चालेल। तर आता एकीकडे बघा दूध आपलं छान गरम झालं आहे, वरती आलेलं आहे, जसं रेग्युलर दूध गरम होतं तसंच। आता याला चांगलं 3-4 मिनिटांसाठी मीडियम फ्लेमवर उकळून घेणार आहोत आणि मग यामध्ये आपल्याला तयार केलेलं कॉर्नफ्लोअरची पेस्ट टाकायची आहे। जर तुम्हाला असं कॉर्नफ्लोअर यामध्ये टाकायचं नसेल तर तुम्ही 1 लिटर दूध घ्या आणि ते अगदी निम्म होईपर्यंत म्हणजे अर्धा लिटर दूध आटेपर्यंत आपल्याला ते आटवून घ्यायचं आहे, उकळून घ्यायचं आहे। म्हणजे कॉर्नफ्लोअर टाकायची यामध्ये गरज पडत नाही, पण कॉर्नफ्लोअर टाकलं की अवघ्या 10 मिनिटात हे दूध मिळून येतं आणि घट्टपणा येतो। याला छान मिक्स करायचं आहे। 3-4 मिनिटांसाठी चांगलं मीडियम फ्लेमवर हे उकळवायचं आणि मग यामध्ये आपल्याला आता साखर टाकायची आहे। थोडंसं दूध असं घट्ट झाल्यासारखं दिसलं की यामध्ये पाव कप मी साखर टाकली आहे। साखर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकतात, पण पाव कप साखर अगदी योग्य प्रमाण आहे। तुम्ही बघू शकताय दूध छान घट्ट व्हायला लागलंय। कढईच्या साईडला अशी साय आता तयार झालेली आहे। यामध्ये आता आपण अर्धा चमचा वेलदोड्याची पूड टाकणार आहोत। तर मी नेहमी वेलदोडे वेळेवर कुटूनच कुठल्याही गोडाच्या पदार्थांमध्ये टाकते, त्यामुळे पदार्थाला चव छान येते। तर शक्यतो फ्रेश वेलदोड्याची पूड वापरा। त्यानंतर सुद्धा 1 मिनिटासाठी मी हे उकळवून घेतलं आहे। बऱ्यापैकी दूध आपलं घट्ट झाल्यासारखं दिसलं की एका बाउलमध्ये हे काढून घ्यायचं। आधी रूम टेम्परेचरवर हे दूध किंवा ही जी खीर आहे आपल्याला गार करून घ्यायची आहे। एकदा ही रूम टेम्परेचरवर गार झाली की मग फ्रीजमध्ये अर्धा 1 तासासाठी गार करायला ठेवायची। इथे महत्त्वाची टीप म्हणू शकतात तुम्ही, खीर पूर्णपणे गार झाली की मगच आपल्याला यामध्ये पनीर टाकायचं आहे। तर मी इथे 100 ग्रॅम पनीर होतं, ज्याचे छोटे पीसेस केले आहे आणि बाकीचं जे काही थोडं पनीर होतं ते मी जाड किसणीवर किसून घेतलं आहे। तर पनीर जाड किसणीवरच किसून यामध्ये ॲड करा। त्यानंतर तुम्ही यामध्ये ड्रायफ्रूट्स टाकू शकतात, पण मी यामध्ये सुकलेल्या गुलाबाच्या पाकळ्या क्रश करून टाकणार आहे। तर तुम्ही या रक्षाबंधनाला अशी पनीरची खीर करून बघा। रेसिपी आवडली तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तुम्हाला माझे हा व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत नक्की शेअर करा। माझा हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद।